गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सो बघू शकता चेहरा अजून पण झोपलेला वाटतं, कारण की प्रवास एवढा मोठा होता. सो मी सगळ्यांना सांगते की ॲक्च्युली औरंगाबाद त्याला बोलत नाही, संभाजीनगर बोलतात. सो संभाजीनगरमधले कोण सबस्क्रायबर असतील तर मी तुमच्या गावी जाऊन आलेली आहे फायनली. आपलं घृणेश्वर मंदिर होतं, जे आपलं 12 लिंगायतमध्ये एक शेवटचं होतं. तिथे आम्ही दर्शनाला गेलो होतो. म्हणजे आमची महिलांची ट्रिप गेली होती. सो झालं, ट्रिपमधून आलो रात्री, खूप लेट झालं. एक दिवसामध्ये खूप छान होतं आणि खरंच सांगते, तुम्ही तिकडचे असाल तर ही छान गोष्टी होतं. म्हणजे फिरायला सगळ्यांनी छान कोऑपरेट पण केलं. म्हणजे आमची बस घृणेश्वरला थांबल्याच्या नंतर ऑटोवाल्यांनी वगैरे पण ठीक आहे पैसे घेतले, पण एकदम प्रॉपर फिरवलं. प्रॉपर तिथे जी अजून 3-4 ठिकाणं होती मंदिराची, ती पण आम्हाला दाखवली. आणि तिथून जवळ लेण्या होत्या, आपल्या अजिंठा लेण्या, त्या बघितल्या. खूप खूप छान होत्या लेण्या. मी सगळीकडचे व्हिडिओज काढून आणलेत, मी टाकणार आहे. आणि अजून मिनी ताजमहाल होतं तिथे. तिथून आम्ही छोटंसं मिनी ताजमहाल पण घेऊन आलो आहे. तिथे घोडा ठेवला आहे ना, बरं आपलं ताजमहाल आणि घोडा दाखव आण. सो ते तिकडून घेऊन आलो आहे. आणि सम्राटने मला सोडलं फायनली एक दिवस, पण त्यांनी सांगितलं होतं मला खूप सारे, आणि ताजमहाल पण घेऊन येते की मला गेम्स घेऊन या. हा घोडा मी सम्राटला घेऊन आले. गाड्या वगैरे पण घेऊन आले. ॲक्च्युली असं बाहेर कुठे गेलो की कॉस्टली असतं, पण त्याने मला सोडलं होतं म्हटल्यानंतर मला ते त्याला घेऊन जायचं होतं. आणि हे बघा मिनी ताजमहाल. तिथून आम्ही येताना इगतपुरीला गेलो. इगतपुरीचं जो स्वामींचं केंद्र आहे तिथे गेलो. पण ठीक आहे, एकंदरीत सांगते की संभाजीनगरमध्ये आम्हाला छान लोकं मिळाली. आणि मंदिरात म्हणजे दर्शन इतकं छान झालं, कारण की आम्ही सकाळी 4:30-5 वाजता पोहोचलो तिथे. आणि त्यावेळेला म्हणजे गर्दी वगैरे नव्हती, कारण की काळोखच होता. आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा तिथे काळोखच होता. सो लगेच आम्हाला दर्शन, अक्षरशः पिंडीला हात लावून नाही इतकं छान दर्शन मिळालं. कोणीच नव्हतं. म्हणजे नंतर आम्ही जेव्हा आलो ना फिरून वगैरे, तेव्हा तिथे बघितलं तर गर्दी वाढली होती. सो आलो आहे. आणि आज मी तुम्हाला तिथल्या व्हिडिओ दाखवेल. आज खूप काम आहे, आज गुरुवार आहे आणि आपल्या इथे विटाळमध्ये गुरुवारचा बाजार असतो. शाईन पण घेतला, सोनीला क्लेचं घेतलं, गाड्या घेतल्या ना, मोबाईल आणला ना मम्माने. तर मी त्याला कधीच सोडून जात नाही, पण राहिलं मला बाळ छानपैकी. आणि म्हणजे आज स्पायडरमॅनवाली गाडी पण आणली आपण, तिकडूनच आणली, इगतपुरीवरून आणली. सो आत्ता गुरुवार बाजार आहे आणि आज आपल्याला काही करून तिथे स्टॉल लावायचं आहे, कारण की गुरुवार बाजारात ना बरेच राखीवाले येतात. सो आपल्याला पण लावायचं आहे. आणि त्याच्या आधी ना सम्राटचं आज स्कूलमध्ये बुक स्टॅम्पिंग आहे ना बाळा, बुक चेकिंग करणार आहेत. बघू शकता सम्राट आता होमवर्क करायला बसला आहे. तेवढं त्यात आई माल पण घेऊन आला आहे, तो माल काउंट करते आणि सम्राटचं होमवर्क काउंट करते. गाळा खोलण्यासाठी कॉल येतो आहे, पण मटेरियल थोडंसं कमी आहे, म्हणून आता तिकडे जायचं नाही विचार चालला आहे. मालवाल्याला कॉल केल्यावर जाईल. तोपर्यंत सम्राटचा अभ्यास उरकून घेते आणि आपण दुपारी जिथे गाळा लावणार आहेत ना तिथे जाऊया. मग बघू शकता तुम्ही, आपले छानपैकी असं राख्यांचं दुकान लागलेलं आहे. ही जागा घेतली, माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे, त्याच्या बाहेरच मी लावलं आहे. तर चला आता छानपैकी बाजार चालू होईल आणि आपण सजवायला सुरुवात करूया. मराठी माणसाने रस्त्यावरती उतरायला लाजायचं नसतं, कारण की जिथे लाज असते तिथे व्यवसाय नसतो आणि आपण लाजतो म्हणूनच मागे राहतो. तर बघा, माझं दुकान छानपैकी लागलेलं आहे. कसं वाटलं नक्की सांगा. आता पुढच्या 8 दिवस आपलं हेच असं लोकेशन फिक्स असणार आहे आणि छान वाटतं. मलासुद्धा हे सगळं करायला आवडतं, छान वाटतं. आणि व्यवसाय म्हटलं की या सगळ्या गोष्टी असतेच, मेहनत वगैरे. सो आत्ता मी घरी आले, म्हणजे शोन्याला भेटली, सम्राटला भेटली, त्याला यायचं होतं, त्याला पापड घेऊन आले, ते दाखवतं. आज आमच्या इथे मार्केट होतं, पण बरेचसे अनुभव आले, सांगेनच मी तुम्हाला. मराठी लोक एकमेकांना किती सपोर्ट करतात धंद्यामध्ये, काय ते मी तुम्हाला उद्या व्हिडिओ सकाळी टाकते. निवांत छान छान अनुभव आले, खूप काही शिकायला मिळतं धंद्यामधून. दुकान तर तुम्ही बघितलंच आहे आपण कुठे लावलं आहे, पण ठीक आहे, हे दुकान ठीक आहे. म्हणजे ॲटलिस्ट त्याला ठेवून गेले होते ना, म्हणून प्यार आला आहे. इथे व्यवस्थित जागा तरी आहे. 2 दिवसांनी जे दुकान लागणार आहे ना, तिथं तर अजून बेकार जागा आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला कुठे कायमचं राहायचं आहे, थोडंफार करायचं आहे, स्ट्रगल, मेहनत करायचे, पैसे कमवायचे, तर या सगळ्या गोष्टी कॉमन आहे.
सो चला गुड नाईट. आता गुड नाईट पण नाही, म्हणजे आता आज आपला हा माल गेलाच नाही, मालवाला आलाच नाही, ते बघा दिसतोय तिथे. आता उद्या ज्या राख्या लागणार आहेत ना त्या आज रात्री पॅक करायच्या, ज्या ज्या आज गेल्या आहेत, लोकांनी कशा कशा बघितल्या ह्या आता आपल्याला कळले. सो आता त्या राख्या आपण उद्या पॅक करायच्या. सो उद्या सकाळी छानपैकी लाईव्ह जमलं तर लाईव्ह घेईन, नाहीतर मग उद्या छानपैकी एक व्हिडिओ टाकेल. सो चला सगळ्यांना टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय, गुड नाईट, बाय बाय.